नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सरोजने कलाला जायचं सांगताच आता दिनकरने कलाला बाजूला आणलेलं असतं. दिनकर आता कलाला म्हणतो की कले, तू आता घरी जाय. इथली परिस्थिती काय आहे, अद्वैतराव कधी शुद्धीवर येतात ते आल्यानंतर मी तुला कळवील. तेव्हा आता कला म्हणते की बाबा, तर दिनकर म्हणतो की तू इकडची काळजी करू नकोस, इकडची परिस्थिती तू बघितलीस ना कले. दिनकर म्हणतो की कले, तू जर इथे राहिली ना उगाचच वाद होतील. तर कला म्हणते बाबा काय बोलताय तुम्ही. तर आता कला म्हणते बाबा तुम्ही काय बोलताय, अहो त्या माणसाने ना आत्ता थोड्या वेळापूर्वी आगीत उडी मारून माझा जीव वाचवलाय आणि त्या माणसाला सोडून तुम्ही मला घरी जायचं सांगता काय. तर आता दिनकरने सुद्धा खाली मान घातलेली असते. काजल आता त्यांच्याकडे बघत उभी असते. कला म्हणते की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने अंबाबाईचा फोटो बघून स्वतः आगीत उडी मारली आणि त्याला सोडून मी घरी कशी जाऊ आणि तुम्ही असे बोलता तरी कसे, असे आता कलाने दिनकरला सांगितलेले असते. दिनकर म्हणतो कले, आई अंबाबाई आपल्या सोबत आहे. अद्वैतला जीवाच्या संकटातून तीच बाहेर काढेल, तू काही काळजी करू नकोस. कला म्हणते की मला अद्वैत सोबतच राहायचं, एक क्षणही त्याला नजरेआड मला करता येणं शक्यच नाहीये आणि अशा अवस्थेत तर अजिबात नाही. तेव्हा मी कुठेच जाणार नाही, असे कला दिनकरला ठणकावून सांगते. दिनकर म्हणतो की कले अगं माझं आई. कला काही ऐकायला तयारच नसते. दिनकर म्हणतो की अगं कला, तुला इथे कुणी आतमध्ये सुद्धा जाऊ देत नाही. कला म्हणते की त्याने काय फरक पडतो बाबा, हे बघा मला फक्त अद्वैतच्या तब्येतीशी घेणं देणं आहे. तेवढ्यात सोहम तिथे येतो आणि कलाला म्हणतो की वहिनी प्लीज मी तुला घरी सोडतो. तर आता कला म्हणते नाही, मी अद्वैतला सोडून कुठेही येणार नाहीये. सोहम म्हणतो वहिनी अगं तुझी अवस्था तर बघ. कला म्हणते की तुम्ही कोणीच मला आग्रह करू नका. कला म्हणते की मी इथेच थांबते. सोहम, आणि आतमध्ये काय होतंय, डॉक्टर येऊन काय बोलतायत, काय होतंय ते सगळं मला सांग. कला म्हणते की जर मला आतमध्ये काय होतंय, अद्वैतची तब्येत कशी आहे हे जर कळलं नाही ना मला खूप त्रास होईल. सोहम म्हणतो ठीक आहे वहिनी, पण तू तुझी काळजी घे, मी तुला आतमध्ये काय झालं ना ते सगळं सांगेल. आणि आता सोहम निघून जातो. इकडे आता अद्वैत हा कॉटवरती ऑक्सिजन लावून आता पडेल असतो. तर काचेतून आता सरोज ही अद्वैतला बघत असते आणि तोंडाला हात लावत सरोज रडतच विचार करते की अद्वैत, तुला या अवस्थेत मी नाही बघू शकत रे. इकडे आता आबा हे घरामध्ये एरझऱ्या मारत इकडे तिकडे चक्कर मारत आता विचार करत असतात. नायना आणि राहुल समोर बसलेले असतात. आबाकडे बघत दोघेही एकमेकांना खुणावतात. आबा आता घड्याळाकडे बघत म्हणतात की एवढा वेळ झाला तरी सुद्धा आता तिकडे काय झालंय आणि काय चाललं हे समजायला काहीच मार्ग नाही. तेव्हा आता राहुल आबाकडे बघत म्हणतो की आबा, कुणाचा फोन आला नाही ना म्हणजे तिकडे सगळं काही ओके असेल. आबा म्हणतात नाही रे राहुल, माझ्या जीवाला ना खूप घोर लागून राहिलाय. राहुल तू एक काम करतो का, तू तिकडे हॉस्पिटलमध्ये जातो का, म्हणजे तिकडे ना नेमकं काय चाललंय आणि काय होऊ राहिलं हे आपल्याला समजेल. राहुल म्हणतो की आबा तिकडे सोहम आहे, सरोज मामी आहे, थांबा मी त्यांना फोन करून विचारतो. आबा म्हणतो की नाही रे राहुल, अरे मी जर सरोजला फोन केला ना ती कलाच्या विरोधात बोलून सगळा राग सुनेवरती काढेन. तेव्हा आता आबा म्हणतात की राहुल त्यापेक्षा तूच तिकडे जाऊन बघ आणि मला कळव. राहुल म्हणतो काय आबा, मी तिकडे जाऊ, त्यापेक्षा अद्वैतला काय झालं ना ते कळवतील ना, ते थोडा दम धरा तुम्ही. तेव्हा आता ते ऐकून आबाला मोठा धक्का बसतो. ते ऐकून आबा म्हणतो की अरे राहुल काय बोलायला लागला आहेस तू, तुला जायचं नसेल तर नको जाऊ, मी जातो. आणि आबा जाऊ लागतात. तेवढ्यात राहुल उठून उभा राहत आबाला थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही थांबा, मी जाऊन येतो आणि बघतो. आणि आता राहुल जाऊ लागताच नैना म्हणते की राहुल थांब, मी सुद्धा तुझ्या सोबत येते. राहुल म्हणतो नको, तुला त्रास होईल. नैना म्हणते की कसला त्रास, अरे जेवढी जास्त माणसं ना तेवढी जास्त एकमेकांना मदत होईल. हळूच राहुलच्या कानात नैना म्हणते की मला तिकडे येऊन ना तिकडचा ड्रामा बघता येईल, तशीही इथे बसून मी खूप बोर झाली राहुल. आणि आता नैनाचे बोलणे ऐकून आबा राहुलला म्हणतात की नैना बरोबर बोलायला लागली आणि तुम्ही जा, दोघेही बरोबर जा हॉस्पिटलमध्ये. इकडे आता हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट समोर दिनकर कला खरे बसलेले असतात. तर आता लगेचच कला ही विचार करत असते आणि तेवढ्याच समोर कलाला अंबाबाईचा अंबादेवीचा फोटो दिसतो
आणि त्या फोटोकडे बघतच कला उठून उभा राहत त्या फोटोसमोर येते. तेव्हा आता अद्वैतने भर आगीत उडी मारून आपल्याला कसे बाहेर काढून वाचवले हे आता कलाच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि कला त्या फोटोतील देवीला बघत असते. आणि आता अद्वैतने आपल्याला कसे आगीतून बाहेर काढले, पण आपण बाहेर येताच कसे अद्वैतला म्हटले की देवीचा फोटो आतमध्येच राहिला. पुन्हा आता आगीत उडी मारून अद्वैतने देवीचा फोटो कसा आणला आणि त्या फोटो आणत असताना अद्वैतला आगीमध्ये आता होरपळून निघत अद्वैतला कसे आता भाजले हे सगळं कलाच्या डोळ्यासमोर येत असतं आणि कला अंबाबाईच्या त्या फोटोकडे बघत असते. आणि आता अंबाबाईला हात जोडून कला म्हणते की अंबादेवी हे सगळं काय आहे? अद्वैतने आज माझ्यावरती स्वतःचा जीव धोक्यात घालून हे जे केलं ना त्याला प्रेम म्हणायचं की अद्वैतमधली माणुसकीच्या नात्यातली माणुसकी? कला म्हणते की फक्त माणुसकीच्या नात्याने अद्वैत आमची मदत करत होतात की अजून प्रेमाच्या नात्याने? कला आता अंबाबाईला विचार करत म्हणते की जोपर्यंत अद्वैत शुद्धीवर येत नाही आणि त्याला बरं लागत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही देवी. कला म्हणते अद्वैत मला मदत करायला आला होता, माझ्या दुकानाला आग लागली आणि तेव्हा ते बघून त्याने मला माझा जीव वाचवला. हात जोडतच कला म्हणते की देवी आई, जर तू अद्वैतला बरं केलं नाही आणि वाचवलं नाहीस तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. कला म्हणते तुला त्याला बरं करावंच लागेल, कारण तो माझ्यासाठी जीवाचा फक्त आटापिटाच करत होता. हात जोडतच कला म्हणते देवी आई, तुझी कृपादृष्टी कायम अद्वैतवर ठेव आणि लवकरात लवकर त्याला बरं कर. इकडे आता दिनकर, खरे, सोहम, काजल सगळे जण अद्वैतची काळजी करत तिथे बसलेले असतात. सगळ्यांच्या डोक्यात आता फक्त अद्वैतचाच विचार असतो. इकडे आता काजल ही सोहमकडे बघत असते. इकडे आता काचेतून अद्वैतकडे बघत सरोज विचार करत असते की त्या कलाला अडकवण्याचा मी बरोबर प्लान केला होता, पण ती तर त्यामध्ये अडकलीच नाही आणि हे तुला काय होऊन बसलं अद्वैत? आणि आता सरोज म्हणते की त्या मुलीला तू वाचवायला गेला आणि स्वतःवरच सगळं काही घेऊन बसलास अद्वैत. मुळात मला कळतच नाहीये त्या मुलीशी तुझं एवढं जवळीकपणा कसा? आणि आता छातीला हात लावत सरोज म्हणते की आता अशा वेळेस हे सगळं तुझ्यावरती बेतलं, मी काय करायचं आणि मला किती त्रास होतोय, मला किती वेदना होतात हे तुला नाही कळायचं अद्वैत. असे अद्वैतकडे बघत सरोज विचार करत असते. सरोज म्हणते की हे सगळं फक्त त्या मुलीमुळे होतंय, हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा फार बरं होईल. त्या मुलीमुळे फक्त तुझं नुकसानच होतंय अद्वैत, हे तुला कळायला हवं. इकडे आता आबा घरामध्ये एरझऱ्याच मारत असतात. तेवढ्यात रजनी आबा समोर येते आणि म्हणते की आबा, तुम्ही एवढी नका काळजी करू, अंबाबाई ना सगळं काही व्यवस्थित करील. तर आता आबा मान हलवून रजनीला होकार देतात आणि आता लगेचच आबा रजनीने आणलेला पाण्याचा ग्लास हातात घेऊन पाणी पितात आणि अद्वैत कडेच फक्त आता आबांचे लक्ष असते. इकडे आता हॉस्पिटलमध्ये कलाला दम धरवत नसतो आणि कलाला राहवत नसते. ताबडतोब आता कला ही तिचा मोबाईल घेऊन सोहमला व्हिडिओ कॉल करते आणि आता सोहम हा सरोज शेजारी उभा असतो. तर आता कलाचा आलेला फोन बघून लगेचच सोहम हा हेडसेट कानाला लावतो आणि थोडा बाजूला येत आता कलाला म्हणतो की बोल ना ग वहिनी. तर आता कला म्हणते की सोहम कसा आहेस आणि चांदेकरची तब्येत कशी आहे तेवढं मला सांगणार आहे. आणि आता लगेचच सोहम कलाला म्हणतो की वहिनी थांब, मी तुला दाखवतो आणि पटकन आता अद्वैतच्या रूमच्या काचासमोर येत आता सोहम त्याचा मोबाईल अद्वैत समोर धरतो आणि अद्वैतची कंडिशन कशी आहे हे आता समोरच लाईव्ह आता सोहमने कलाला दाखवलेले असते. एकटक नजरेने कला आता अद्वैतकडे बघत असते आणि आता अद्वैतला गाडीत घेऊन जात असताना अद्वैतची काय अवस्था होती हे आता कलाच्या डोळ्यासमोर येत असते. इकडे आता नर्स ही अद्वैतचे रिपोर्ट घेत असते. अद्वैतचे सगळे फॅक्टर नॉर्मल आहेत की नाही याचे टेस्ट करत असते आणि नर्सचे सुद्धा आता अद्वैतकडे लक्ष असते आणि सोहमने व्हिडिओ कॉल करून सोहम आता कलाला ते सगळं दाखवत असतो. आणि तेवढ्यात आता अद्वैत हातापायाची हालचाल करतो ते बघून नर्स पळतच डॉक्टर डॉक्टर असे म्हणत दरवाजा उघडून बाहेर पळत जाते. तर तेवढ्यात आता सरोज ही उठून उभा राहते आणि आता पटकन सोहम हा थोडा बाजूला होतो. इकडे आता ती
गडबड ऐकून कला म्हणते की काय झालं सोहम, तिकडे त्या नर्स का पळत गेल्या. आणि आता कला लगेचच सोहमला फोनवर म्हणते की कसली इमर्जन्सी आहे वॉर्डमध्ये, मी येऊ का, अद्वैतला काही होतंय का, असे आता कला ही सोहमला फोनवरती बोलत असते. सरोज आता पुढे अद्वैतकडे बघत असते. तर आता कला म्हणते बोलणारे सोहम पटकन. तर सोहम म्हणतो की वहिनी थांब, पुढे काय होतं ना ते मी तुला कळवतो. तर तेवढ्यात नर्स ही डॉक्टरला घेऊन आता आतमध्ये जाते आणि आता लगेच डॉक्टर आतमध्ये जाऊन आता अद्वैतला चेक करू लागतात. तर तेवढ्यात सोहम पुन्हा आता सरोजच्या पाठीमागून व्हिडिओ कॉलने आता तो मोबाईल पुन्हा अद्वैतकडे धरतो आणि म्हणतो की वहिनी बघ, आता डॉक्टर अद्वैतला चेक करतायत आणि पुढे काय होतंय ना ते मी तुला सांगेन. आणि आता डॉक्टर हे अद्वैतला तपासतात. सरोज आता काळजीत पडलेली असते आणि कला सुद्धा आता व्हिडिओ कॉल मधून ते सगळं बघत असतात. एवढ्यात डॉक्टर आता अद्वैतला तपासून चेक करून बाहेर येतात. सरोज म्हणते की काय झालं डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात काळजी करण्याचं काहीच कारण नाही, अद्वैतला शुद्ध आली. ते ऐकून आता सरोज खूप खुश झालेली असते. तर इकडे व्हिडिओ कॉल मधून अद्वैतला शुद्ध आल्याचे कलाला समजताच कलाला देखील आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे सोहम देखील खूप खुश झालेला असतो. आणि लगेच सरोज आता डॉक्टरचे आभार मानते. तर कला पटकन आता समोरच असलेल्या अंबादेवीच्या फोटो समोर येते आणि अंबादेवीचे आभार मानत म्हणते की देवी आई, अखेर तू कौल दिलास आणि तू माझ्या अद्वैतला वाचवलंस. आणि तेवढ्यात आता इकडे राहुल आणि नैना पळत पळतच तिथे येतात. तर पाठीमागून सोहम, कला सगळेजण आता अद्वैत शुद्धीवर येतात, तिथे आलेले असतात. आणि आता नैना आणि राहुल आल्याचे बघताच आता सरोज ही नैना आणि राहुलकडे बघते आणि आता लगेचच कला म्हणते काय झालं सोहम. तर लगेच सोहम म्हणतो की डॉक्टर म्हणाले की अद्वैतला आता शुद्ध आलीये. तर कलाला खूप आनंद होतो आणि कला हसू लागते. पण त्याच वेळेस सरोज म्हणते की डॉक्टर म्हणाले की अद्वैतला शुद्ध आली, पण जेव्हा तू इथून गेली ना त्याच वेळेस अद्वैत शुद्धीवर आला. तेव्हा आता सरोज म्हणते की याचा अर्थ तुला कळतोय का, की अजून मी तुला वेगळ्या शब्दात सांगू. ते ऐकून आता कलाला मोठा धक्का बसलेला असतो. सरोज कलाला म्हणते की तुला खरंच अद्वैतला बरं होताना बघायचंय की स्वतःच म्हणणं खरं करून स्वतः कशी खरी हे सिद्ध करायचंय. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ कला, तू आत्ता माझ्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नकोस, आत्ताची आत्ता तू इथून निघून जा. सरोज म्हणते की तू त्याच्या आसपास जरी असली ना तरी त्याला त्रास होऊ लागतो आणि मी तुला रिक्वेस्ट करते पाहिजे तर, पण तू प्लीज अद्वैतच्या आसपासही भटकू नकोस, असे आता सरोजने कलाला सांगितलेलं असतं. सरोज आता कलाला हात जोडत म्हणते की पाहिजे तर मी तुझ्यासमोर हात जोडते, पण प्लीज तू आता इथून निघून जाते. ऐकून दिनकर खरेला मोठा धक्का बसलेला असतो. ते बघून आता हळूच नैना राहुलला म्हणते की राहुल, घरी बसून मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा हा गेम ज्यादा इंटरेस्टिंग आहे की नाही, तुला काय वाटतंय. आणि बरं झालं मी तुझ्यासोबत इकडे आले. नैना म्हणते की बघितलं ना इथे येऊन काय झालं ते, म्हणून तर मी तुला सांगत असते की राहुल माझं ऐकत जा. आणि आता बघ पुढे काय इंटरेस्टिंग होतंय ते. इकडे आता कला सरोजला म्हणते की तुम्ही काय बोलताय ना ते मला काही कळत नाही, पण फक्त तुमचा मान ठेवण्यासाठी मी हे सगळं ऐकून घेते. कला आता सरोजला म्हणते की अहो मॅडम, चांदेकरने त्याच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलाय. तो बरा होईपर्यंत आणि त्याला बरे वाटेपर्यंत इथे थांबणे माझं कर्तव्य आहे, असे आता कला सरोजला सांगते. कला म्हणते की तेव्हा मला माझे कर्तव्य करू द्या आणि त्या भावनेने मला त्याची माफी सुद्धा मागू द्या. तेव्हा आता कला म्हणते की प्लीज मला त्याला भेटू द्या. तर सरोज म्हणते की सॉरी कला, तू त्याला अजिबात भेटू शकत नाही आणि तू त्याला बघूही शकत नाही. ते ऐकून आता कलाला मोठा धक्का बसतो. तर नैना आणि राहुल ते सगळं लांबवरून बघत असतात आणि दोघेही खुश होत असतात. इकडे आता कला म्हणते की तुम्ही का मला अद्वैतला भेटू देत नाहीये. तर आता सरोज म्हणते की तू मला उलटा प्रश्न असा विचारू शकत नाही, मी तुला फक्त एवढंच सांगते की तू अद्वैतला भेटू शकत नाही म्हणजे नाही. तेव्हा आता कलाची आई म्हणते की अहो मॅडम, असं काय करताय आणि काय बोलताय तुम्ही. खरे म्हणतात की अहो नवरा बायको म्हणून अद्वैत रावांनी आणि कलांनी एकमेकांची साथ दिली आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावलं, तेव्हा तुम्ही असं काय करताय.
तर आता खरे म्हणतात की आयुष्यभरासाठी त्यांना एकमेकांची साथ आहे आणि आत्ता एकमेकांच्या साथीची दोघांनाही गरज आहे. तेव्हा तुम्ही असं काय करताय असे खरे आता सरोजला बोलते. तेव्हा आता रडतच खरे म्हणते की मी हात पसरते, तुमच्या पुढे पदर पसरते, पण प्लीज माझ्या कलेला त्यांना भेटू द्या. आणि असे म्हणत आता खरेंनी सरोज समोर पदर पसरलेला असतो. तर रागाने सरोज म्हणते की मिसेस खरे, तुमची आता ही सगळी नाटकं बंद करा, बस झालं आता, अजून किती नाटकं करणार आहे तुम्ही. सरोज म्हणते की आणि आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन तुम्ही येथून निघून जा. तुम्ही इथून निघून गेलं तर खूप चांगलं होईल. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सरोज म्हणते की मिसेस खरे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करता ना, तसा इथे मी माझ्या मुलाचा विचार करते. त्याच्यासाठी काय चांगलं आहे ना याचा मी विचार करते आता. आणि आज तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये असती आणि तिला जर काही झालं असतं तर लगेच खरे ही तोंडाला हात लावते आणि म्हणते की अहो मॅडम काय बोलताय तुम्ही. खरे म्हणते की हात जोडते मी मॅडम तुमच्या पुढे, पण असं काही बोलू नका. तर आता सरोज म्हणते की बघितलं, विचारसुद्धा करवत नाही ना असा तुम्हाला. तेव्हा आता सरोज म्हणते की मी हे सगळं अनुभवते आणि प्रॅक्टिकली बघते. तर आता लगेचच काला म्हणते की मॅडम मी अद्वैतच्या आसपास आहे आणि असणं याच्यामुळे त्याची तब्येत काही बिघडत नाही, हा तुमचा मोठा गैरसमज आहे. ते ऐकता सरोजला राग येऊन सरोज कलाला म्हणते की इनफ, बस कर आता. पुन्हा आता सरोज कलाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हे बघ, गेल्या वर्षभरापासून माझ्या मुलाला तुझ्यापासून खूप त्रास झालाय. माझ्या मुलाला मानसिक तर त्रास दिलायस तू आणि आता तू आता शारीरिक सुद्धा त्रास दिलाय आणि यासाठी मी तुला कला कधीच माफ करणार नाही असे आता सरोज कलाला बोलते. आणि तेवढ्यात आता डॉक्टर हे अद्वैतला तपासून पुन्हा बाहेर येतात. तर सरोज डॉक्टरला बघते आणि म्हणते की डॉक्टर काय झालं. तर खुश होत असं तर डॉक्टर म्हणतात काही नाही, पेशंट आता चांगले रिस्पॉन्ड करायला लागले. तेव्हा आता सरोजला देखील आनंद झालेला असतो आणि लगेचच डॉक्टर आता कलाकडे बघतात. तर आता सोहम काजल सगळेजण खुश झालेले असतात. डॉक्टर आता कलाकडे बघत म्हणतात की खरं तर हे जे झालंय ना ते फक्त यांच्यामुळे सक्सेस झालंय. तर आता लगेचच सरोजला मोठा धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की ॲम्ब्युलन्सची वाट बघत जर ह्या तिथेच बसल्या असत्या ना तर कदाचित कंडिशन हाताबाहेर गेली असती आणि पेशंटला काय होईल हे सांगता आलं नसतं. पण आज पेशंटची तब्येत जे काही व्यवस्थित आहे ना ती फक्त त्यांच्या बायकोमुळे. ते शब्द ऐकताच आता सरोजला मोठा धक्का बसलेला असतो. एका सेकंदात सगळं काही क्रेडिट डॉक्टरने आता अद्वैतला वाचवण्यासाठी कलाला दिलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की प्रसंगावधान राखून त्यांच्या मिसेसने रिक्षामधून पेशंटला इकडे आणलं. तर आता लगेचच सरोज म्हणते की नाही डॉक्टर, आज केवळ तुमच्यामुळे माझा अद्वैत बरा होतोय. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की नाही मॅडम, माझ्यामुळे नाही. डॉक्टर म्हणतात की स्पष्टच सांगायचं झालं तर त्यांच्या मिसेस त्यांच्या सोबत होत्या म्हणून आज चांदेकर आपल्यासोबत आहे. ते ऐकून आता नैना राहुल आणि सरोजला मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात की बरं जाऊ द्या, तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल ना तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, पण एका गोष्टीची काळजी घ्या, त्यांना तुमच्यामुळे काही त्रास होणार नाही ना याची काळजी घ्या. तर लगेचच कला म्हणते थँक्यू डॉक्टर. आणि लगेचच आता कला ही अद्वैतला भेटायला जाऊ लागताच आता सरोज म्हणते की कला तू त्याला भेटायचं नाहीयेस. तर ते ऐकून पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर रडतच खरे म्हणतात की अहो मॅडम काय करताय, आता डॉक्टर काय बोलून गेले, कलामुळेच अद्वैतरावांचा जीव वाचलाय आणि तुम्ही तिलाच भेटू देत नाही. तर हात जोडतच आता खरे म्हणते की मॅडम फक्त एकदाच माझ्या कलेला भेटू द्यावं. तर आता लगेचच सरोज म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, माझ्या अद्वैतला एकदा ठणठणीत बरं होऊ द्या. सरोज म्हणते की या कलामुळे काहीही वेगळं झालेलं नाहीये, तेव्हा या कलाला माझ्या अद्वैतला भेटता येणार नाहीये. सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही येथून निघून गेला तरी चालेल. आणि लगेचच सरोज अद्वैतला भेटायला दरवाजा उघडून आतमध्ये जाते. तर आता ती ऐकून कलाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता लगेचच सरोज ही अद्वैतला जाऊन भेटते आणि आता अद्वैत लगेचच कलाची चौकशी करतो आणि कला कुठे असे विचारताच आता सरोज म्हणते की गेली ती निघून घरी. ते ऐकून आता अद्वैतला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की खरे घरी निघून गेल्या, मी इथे हॉस्पिटलमध्ये असताना.
खरे कशा घरी निघून गेल्या. आणि आता इकडे सरोज ही आता नैनाकडे येते आणि नैनाला म्हणते की तुला जर माझ्या घरात राहायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल आणि तुला कलाला अद्वैतला भेटू द्यायचं नाहीये. इकडे आता अद्वैत शुद्धीवर येताच कला ही डोळ्यातील पाणी पुसत रडत रडतच अद्वैतकडे येऊ लागते. अद्वैतकडे जाऊ लागताच आता हाताहात करत नैना ही कलाला थांबवते आणि म्हणते की तुला अद्वैतला भेटण्याची परवानगी नाहीये. तर तेवढ्यात आता अद्वैत कलाला हाक मारत खरे असे बोलतो आणि ते कला ऐकते. ताबडतोब आता नैनाला बाजूला ढकलत कला ही आतमध्ये जाऊन अद्वैतला भेटते आणि लगेचच प्रेमाने कला अद्वैतला म्हणते का रे दुसऱ्यांना असा छळतोस आणि त्रास देतोस. तर आता अद्वैत म्हणतो की तू जर अशी नवऱ्याची सेवा केली ना तर तुला पुण्य मिळेल. तर लगेचच प्रेमाने कला ही अद्वैतला चापट मारते आणि अद्वैतचे पाय दाबू लागते आणि प्रेमाने आता कला आणि अद्वैत पुन्हा आता एकत्र आलेले असतात. तर आता नैनाला फाट्यावर मारून आता सरोजला बाजूला ढकलून आता अद्वैतची भेट घेऊन कलाने अद्वैतला वाचवलेले असते. तर कसे वाटले कला अद्वैतचे एकमेकांवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.